श्री गुरुदेव दत्त. कसा आहे आमचा राजेश भाऊ म्हणतो, तुझ्याकडनं मला अध्यात्म शिकायचं नाही. अरे, अध्यात्म कधी करायला लागतं? जर परमेश्वरानं पोट दिलं नसतं ना, देव नको आणि काय नको, त्यांनी बरोबर जुगाड करून ठेवला आहे. तर माणसाला जगायला ना कर्मयोग करायला लागतो. कर्मयोग करता करता संकट मागे लागतात ना पाठीशी, तर आणखीन जोरात पैशाचा आधार घेऊनच जगावं लागतं. पैसा कमवायला 2 पैसे जास्ती कमवायला. पण ते कर्मयोग करता करता जर त्याच्यात दया प्रेम जोडलं, सगळ्यांचा विचार करायचा अट्टास झाला, फक्त स्वतःचाच विचार नाही, तर त्यालाच भक्ती म्हणतात. भक्तिमार्ग असं नाही की देवळात जाऊन फुलं घाला, त्याचीच फुलं घेऊन त्याला द्या, 2 पैसे द्या, आरती करा 10 तास, त्याला भक्ती म्हणत नाहीत. भक्तिमार्ग कळाला ना, 4 म्हणजे मडकी आहेत. तर पहिलं मडकं कर्मयोगाचं भरल्यानंतर म्हणजे व्यवस्थित जबाबदारी आपली पार पडता आली, जी की जबाबदारी आहे संसाराची म्हणा कसली, तर पाचलेकर महाराज म्हणायचे, परमार्थासाठी प्रपंच करावा. प्रपंचासाठी परमार्थ करायला जाल तरी पण तो भक्तिमार्ग तुम्हाला जाता नाही येणार. भक्तिमार्ग म्हणजे बऱ्याच जन्मजन्मीचा ठेवा येतो. भक्तिमार्ग आवडतो, पण चालता येणं सोपं नाही आणि जमत नाही. एक माणूस धड नाही, तो राजेश आपला ॲरोगन्सी दाखवतो. हा हुशार, गोरा चिट्टा, या जन्मात त्याला घारे डोळे भेटलेले आहेत. मी घारे डोळ्यांपासून जरा लांब राहतो, कारण आतापर्यंत बरेच अनुभव आलेले आहेत घाऱ्या डोळ्यांच्या लोकांकडनं. असं आहे, माणूस स्वतःचाच विचार करणार ना आधी. एवढं सोपं नाही. तर भक्तिमार्ग कधी जमतो? जेव्हा संकटांना तोंड देत देत जगतो ना, तरी पण त्याची दया प्रेम टिकतं. तर त्याचे दयाप्रेम जो टिकतो ना, त्याची जमीन व्यवस्थित सुपीक होते. मग तो कृपा बरसवतो. या स्वरूपात जाता आलं पाहिजे. हे स्वरूप आपलं आहे, ते फोटोमध्ये नाही बघायचं, आपल्या आतमध्ये ते बघायचं. हे काळा जो बॅकग्राऊंड आहे ना, हे सगळे त्या स्वरूपात गेलेले लोक आहेत. आपलं स्वरूप कळलं पाहिजे. संकट येतात, मग त्यात प्रारब्ध वगैरे आसक्ती असेल तर प्रारब्ध तो भोग असतात. तर एक्सेप्ट मोडवरती जाता आला पाहिजे. बाबा, माझं या जगात काहीच नाही. ते द्रौपदीच्या पाठीशी तो होता जवळ, तरी पण तिची हालत झाली. जेव्हा शेवटचं तिने दातात फसवलेलं तिचं वस्त्र सटकलं, तेव्हा त्याचं हाक मारले गेली, तो फटकन आला. तर आसक्ती, स्वतःचाच विचार, अहंकार, तुम्हाला भक्तिमार्ग चालता येणार नाही. आसक्ती ठेवू नये, तर यांची ताकद तुम्हाला मिळणार. असं बरंच काय. जेव्हा संकट मागे लागतात ना, तेव्हा कर्म व्यवस्थित करायला लागतं, जोरदार, आणखीन. पण तेव्हा कुठेतरी ठिकाणावर जर असेल ना माणूस, त्याला समस्या झाल्या, आपले हात तोकडे आहेत, त्यांचा आधार घ्यावा. तो मी उशिरा का होईना घेतला, थोडं बहुत काय कळतं ते बोलतो. तो दयाप्रेम टिकलं ना, तर तुमची भक्ती उमलते. भक्ती असं म्हणजे याचा अर्थ असा ना की जप करत बसावं, नामस्मरण करत बसावं, अभिषेक करा, हे करा, ते करा. थोडंसं ते कोण स्तोत्र म्हणत राहतं, कोण काय म्हणत राहतं, थोडासा फरक पडतो त्याच्याने, नाही असं नाही. पण जड माणसांना मग ते कंटाळा येणार. ज्या आल्यापेक्षा 2 पैसे कमावला जाईन तर बरं आहे, असं मग त्यांचं होतं. म्हणून ते भक्तिमार्ग देत नाहीत. तर 7-8 जन्म लागतात सलग. 5-6 जन्म असेल तर तुम्हाला भक्ती एखादी साथ मिळाली तर त्याच्या आवडायला लागतं. थोडंसं कॉन्फिडन्स येतो, म्हणून इकडे येतात आश्रमात काही ठिकाणी. पण त्यांना पण चालता येत नाही. गेले 30-35 वर्ष मी त्या मार्गावर चालतोय, बघतोय. तर नुसतं माझा संसार बरा व्हावा म्हणून येतात इकडे. तर
ते स्तोत्र म्हणा, हे म्हणा, त्याच्याने थोडासा निगेटिव्ह फोर्स तुम्हाला हँडल करता येतो. जड माणूस काय म्हणतो, अरे ते संकट जे आलं मी देवळात जाऊन काय होणार आहे, मग पैसे कमवतो आणि तेवढा पुरतं तो जगायला शिकतो. फक्त जगणं म्हणजे जीवन नव्हे, हे कळलं पाहिजे कशासाठी जगतो, इकडे मी काय करायला आलोय. नुसतं पैसा कमवून तुम्ही काय घेऊन जाणार का 5 पैसे? तो खेळ आहे कर्मयोग. तर त्याच्यामध्ये चालता आलं पाहिजे, हा खेळ समजला पाहिजे. जरा निगेटिव्ह काय झाला हवा निघाली त्याची, अरे आपलं काहीच नाही, बिंदास राहायचं, काय होईल तरी. तेव्हा तुम्हाला टिकता येईल भक्तिमार्गावर. ठीक आहे ना. श्री गुरुदेव दत्त. राजेश भावा, तू माझ्याकडनं काय शिकणार? की जिथलं पोरगा आहेस तू, लहान बच्चा, चांगला पोरगा आहेस, संपर्कात ठेवला आहे. नाही तर डोंबरे करून टाकला असता गांडीवर लाद घालून. डोंबऱ्या, महादेव डोंबऱ्या. हे महादेवचं स्वरूप, आपलं स्वरूप कळलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला भक्ती चालता येईल. हे स्वरूप तर नुसतं जप करून नाही, जास्तीत जास्त ध्यानामध्ये जेवढं जाल ना, परा पश्चिंती मध्यमा वैखरी, त्या आश्रमातच, मुलुंड आश्रमात जवळ आहे मी, तिथं शिकायला ये. भोसडीच्या परा पश्चिंती मध्यमा, पश्चिंती तगडी झाली पाहिजे. काल एक जण फेसबुकवर टाकलं होतं, ऐसा वैसा कैवल्य अवस्था, कसली अवस्था. स्वतःला विसरता आलं पाहिजे. पश्चिंती जपानी जर तुम्हाला पश्चिंती तगडी झाली ना, हे स्वरूप दिसायला लागलं आपलं, तर त्याच्यात एक एक भेद कळायला लागतात. मग मजा येते, मग आवड वाढते, मग चालत राहतो माणूस त्याच्यात. लवार साहेबांना विचारा, म्हणजे पाठीशी व्याप आहेत की नाही. हे हसू जात नाही. तुमचे 2 पैसे मागे बाजूला गेले ना, तर तुमचा जीव वर खाली होईल. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते संचारेश्वरा. मुलुंड आश्रमात ये, भोसडीच्या समोरचं तिथं असतो मी. आता ठाण्यातच आलोय ना. आलाय त्याला स्वतःला आलाय शहाणा संसार. तू काय कमवले पैसे? अर्थशास्त्र घंटा तुला कळतं? शिकवीन मी तुला, मग बघू तुला किती काय कळतं. समोर येऊन बोल, अर्थशास्त्र कळतंय म्हणे तुला. माताडी कामगार यांचं तिथं काय काय तिथं हे करत होतं ना, पैसे घ्यायचे कंठरचे, ह्याचे त्याचे. आणि मी मंदिरात जातो, कुठल्या घंटा देत असतील कुठल्या कुत्र्या मंदिराला, नाही असं नाही, तसं काय वाईट नाहीस तू, पण सरभरीत आहेस. ठिकाणावर राहा आणि अवकाळीत राहा. अवधूत चिंतन. राजेश भाऊसारला बोलते, तुम्हाला नाही बोलत. चांगलं आहे, पण माझ्यावर राहायचं एवढं सोपं नाही आहे. आली कंडिशन जगतो, लात पण घालतो. स्वतःचा अहंकार दाखवू नका मला. ओम नमो भगवते संचारेश्वर. श्री गुरुदेव दत्त. जय गगनगिरी. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव.